श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी तयारी सुरू करा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। डोंबिवलीमध्ये पार पडलेल्या भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते। कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत, त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी ही बैठक घेतल्याचं देखील सांगितलं जातंय। महायुतीचा उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आणि त्यांच्या प्रचाराकरता स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण मैदानामध्ये उतरलेले आहेत। चव्हाण साहेब, प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या काळामध्ये नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती प्रचार करताय आपण? हे आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ आहे। उजव्या विचारसरणीचा असणारा मतदारसंघ आहे। हिंदुत्व आणि विकास या मुद्द्यांवरती चालणारा हा मतदारसंघ आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा, या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं जे सरकार आहे, या सरकारने 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकासाची कामं ही संपूर्ण महाराष्ट्रात केली आहेत ही आपणा सर्वांना माहिती आहे। प्रत्येक व्यक्ती त्याच्या असणाऱ्या गरजा या जाणून घेऊन काम केलंय। इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये न भूतो न भविष्यती असं काम केलं गेलेलं आहे। 12 बलुतेदारांच्या असणाऱ्या अनेक समस्या, मग अंगणवाडी सेविका असेल, पोलीस पाटील असतील, प्रत्येक जण की जो गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत होता, सामान्यांचं सरकार, जनसामान्यांचं सरकार हे कसं असतं हे केंद्रातलं असणारं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यात असणारं शिंदे, फडणवीस आणि अजितदादाचं असणारं सरकार यांनी जाणून दिलं। त्यामुळे या सर्व भागांमध्ये प्रचाराचा मुद्दा हिंदुत्व, विकास आणि डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने झाली आहे त्या दिशेने झाला पाहिजे आणि हा मतदारसंघ कार्यकर्त्यांची असणारी प्रचंड शक्ती असणारा, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा असणारा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान याने डॉक्टर श्रीकांत शिंदे जिंकले पाहिजेत, यासाठी थोडंसं पूर्वीपासूनच तयारी करणं अशी सुरुवात झालेली आहे। सचिन कुबडेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक पाहत